जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ मोठी रेल्वे दुर्घटना। आगीच्या भीतीने रेल्वेतल्या प्रवाशांनी मारल्या उड्या। समोरनं येणाऱ्या रेल्वेनं अनेकांना उडवलं। 11 प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला की चर्चा, तर पोलीस कोठडी द्यायला हवी होती, वडेट्टीवारांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित। बीड पोलिसांकडून पत्रक जाहीर। आंधळेची माहिती देणाऱ्याला भरघोस बक्षीस जाहीर। भरत गोगावलेंच्या शक्तीप्रदर्शनावरनं भाजपची नाराजी। पक्ष नेतृत्वानं आवरावं बावनकुळेंचं विधान। आम्ही एकमेकांसाठी काम करतो, विरोधात आंदोलन करणं योग्य नाही, तटकरेंनी व्यक्त केली नाराजी। अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत। आदिती तटकरे यांच्या या घोषणेमुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा। रुग्णालयामध्ये पोहोचवणारा रिक्षा चालक भजन सिंगची सैफ अली खानने घेतली भेट। मोठ्या अभिनेत्याची भेट झाल्याचा आनंद, रिक्षा चालकाची प्रतिक्रिया। सैफ अली खान प्रकरणानंतर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई होणार। राहुल शेवाळेंच्या मागणीनंतर कारवाई करण्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे आदेश। पुण्यातल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेनंतर काका पुतण्या महिन्याभरात दुसऱ्यांदा एकाच मंचावर। मणिपूरमध्ये नितीश कुमारच्या जेडीयूचा भाजपला धक्का। भाजपचा पाठिंबा काढल्यानं राजकीय चर्चांना उधाण। टोरेस घोटाळा प्रकरणी एसआयटी नेमण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। आर्थिक गुन्हे शाखेअंतर्गत एसआयटीची टीम नेमण्यात येणार। सीए अभिषेक गुप्ता याच्या सुरक्षेमध्ये वाढ।